आता सध्या रोजच मिनी ब्लॉग बनवण्याचं ट्रेंडिंग चालू आहे. जो कोणी उठतो आणि मिनी ब्लॉग बनवतो, तर विचार केला आपणही मिनी ब्लॉग आपण मला सुरुवात करू. मग काय, निघालो आपल्या रोजच्या कामासाठी. घराच्या बाहेर गाडी काढली आणि निघालो. पहिलाच कॉल होता आपल्या गावामध्येच. तिकडे आम्ही पोहोचलो साईटवर आणि पोचताच लगेच आकाशने काम चालू केलं. पायाबाहेर तुटलेली. तेच काम चालू असताना शुभमसुद्धा तिकडनं आला मदतीला. बरं झालं, मग आम्ही तिघे झालो. पटापट कस्टमरचं काम संपून स्प्लायसिंग केली. तिथे आपण कस्टमरला इंटरनेट चालू करून दिलं आणि आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला. आज पाऊस खूप होता, त्यामुळे आम्ही आज ते काम संपून आणि ऑफिसमध्ये डायरेक्ट आलो. आणि दुपारची वेळ झाली तोपर्यंत जेवणाची. आम्ही बसलो होतो जेवणासाठी, मी आणि धनंजय. बाकी हे मस्ती करत होता. तिकडे एक झोपला होता सोफ्यावर, सुकाई बिटा काहीतरी करत होता. यशची वाट बघत होतो. तोपर्यंत सगळेजण आले आणि आम्ही जेवायला बसलो. मी आणली होती बोंबीलची चटणी, इकडे मुगाची भाजी होती एकाची, इकडे चवलीची भाजी आणली होती एकाने, आणि इकडे यशने मटकी आणली होती आणि सोबत मुरब्बा. आणि हा सुगम आला आमचा शाकाहारी माणूस. आणि मग बसलो जेवणासाठी. मग काय, जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यावर आम्ही मग थोडा वेळ एक 10-15 मिनटं रेस्टसाठी उनो खेळतो. तुम्हाला हा खेळ आवडतो का? उनो खेळायला बसलो होतो आणि पहिल्याच डावामध्ये मी लवकर जिंकलो होतो आज उनो खेळून. इकडे प्रथमेश वगैरे पण होता बसलेला. कधी कधी यायचा तो ऑफिसमध्ये बसायला टाईमपास. आणि इकडे चौकीजण अजून खेळतात. यांची मस्ती खूप चालू होती उनोमध्ये. हे बघा कसे करतात. थोडा पाऊस चालू असतानाच आम्ही एक सेकंड साईटवर गेलो. तिथे त्यांना थोडं इंटरनेट शिफ्टिंग करून हवं होतं. मग ती साईट बघितली. हे ओनर होते त्या बंगलोचे. त्याने आम्हाला दाखवलं इकडनं अशी टाकायची. मग ते करून आम्ही मग परत ऑफिसला आलो. तोपर्यंत संध्याकाळचे 5:30 ते 6 वाजले होते. पण पावसाचा जोर का कमी होत नव्हता. मग शेवटी विचार केला की आता निघायचंच. पण निघायच्या वेळेस खूप पाऊस यायचा, कंटाळा यायचा. फायनली आम्ही ठरवलं की चला आता पाऊस असो किंवा नसो, तर भिजत तरी जाऊ. मग आम्ही निघालो घरच्या रस्त्याला रेनकोट वगैरे घालून. चला आजचा व्लॉग आपण इथेच संपू. सुगम उशिरा येणार आहे. चला बाय. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.